नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा, जिला वार्षिक परीक्षा म्हणता, सेकंड टर्म सेकंड सेमेस्टर एक्झामिनेशन म्हणता, तिची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर हीच पेपर येणार आहे का, हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का, तर याचंही उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा. वाचलं असली आता नवी द्वितीय सत्र परीक्षा गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो 80, विषय मराठी, 2026, वेळ आहे 3 तास. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग एक गद्य. आता पाठ्यपुस्तकातील काही उतारे असणार आहेत आणि त्यावरती काही प्रश्न असणार आहेत. बघा, हा जो उतारा टाकला गेला आहे गद्य पट्टीत गद्यमधील उतारा, तर हा उतारा ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली जे प्रश्न टाकले गेलेत उतार्यावरती सेम उत्तर तुम्हाला त्या परिच्छेदामध्ये बघायला मिळणार नाही. तुम्हाला थोडं वैचारिक विचार करून त्याची उत्तरे लिहायची आहेत. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो असेच जे प्रश्न असतात ना ते 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातात, 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा उतारा अगदी योग्य पद्धतीने टाकण्यात आला मला तरी असं वाटतंय. कारण बघा, आता यामध्ये प्रश्न आहे, तुम्ही उतारा वाचा. पहिले स्क्रीनशॉट घ्या उताराचा. बघूया प्रश्न काय आहे, आकृती पूर्ण करा. आणि यामध्ये प्रश्न म्हटलेला आहे ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य. तुम्हाला इथे कुठेही ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य मिळणार नाही, परंतु जर तुम्ही थोडं स्टडी केलं असेल चॅप्टर स्टडी करताना तर तुमच्या लक्षात असेल किंवा जनरल नॉलेजचं क्वेश्चन ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य तर ते लिहायचं. त्यानंतर वाक्यातून मिळणारा संदेश. जेव्हा तुम्ही हा उतारा वाचणार ना, जेव्हा तुम्ही यावरती चिंतन मनन करणार थोडंसं, तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. त्यानंतर कोष्टक पूर्ण करा, वाक्यातील शब्द आणि त्याचा अर्थ हाही तुम्हाला त्या उत्तरामध्ये मिळत नाही, परंतु त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे ऑलिम्पिक खेळाचा तुमच्या मते असलेला फायदा. आता याचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला परिच्छेदात मिळणार आहे. सो किती पर्सेंट तुमची बेसिक अंडरस्टँडिंग आहे जनरल नॉलेज यावरती ते डिपेंड करतं. त्यानंतर आहे पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आता विद्यार्थी मित्रांनो कोणते लिहायचे आहे. आता बघा, अजून एक उतारा दिलेला आहे, ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला. बघा, हा उतारा आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो लवकर. ओके, स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर बघूया काय प्रश्न आहे. तर कोणते लिहा म्हटलेलं आहे. पहिला आहे ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट झाला. त्यानंतर आहे प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावत असताना जोराने टाळ्या वाजवतात, तर कोण वाजवतात ते लिहायचं. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, आकृती पूर्ण करा. अनेक वर्षांनी बाईंना झालेले प्रीतमचे दर्शन लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो समज. या उत्तरातून तुम्हाला जाणवलेला महत्त्वाचा भाव स्पष्ट करा. आता तुम्हाला कोणता महत्त्वाचा भाव जाणवला या उत्तरातून ते समत लेखन करायचं, स्वतःचे विचार लिहायचे. आता अपठित उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेर लेख उतारा असणार आहे, त्यावरती काही प्रश्न असणार आहे आणि हा उतारा देखील तितकाच महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. बघूया काय उतारा दिला आहे. ऐतिहासिक कादंबरी लेखनात बघू शकता हा उतारा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो. ओके, स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. आता बघा, यामध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आता उतारा वाचून सूचनांनुसार कृती करायची, जो की आपण ऑलरेडी वाचलेला आहे. प्रसंगाच्या रेखाटनात यांचा विचार होतो, तर कोणाचा विचार होतो ते लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. माझा, तुमचा आणि अजून कोणाचा होतो ते लिहायचं आहे. उतारा वाचा आणि मगच उत्तर लिहा. ओके, स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. त्यानंतर ऐतिहासिक कादंबरी लेखनात कादंबरीचे कसबपणाला का लागते. त्यानंतर आता विभाग 2 आहे विद्यार्थी मित्रांनो पद्य, म्हणजे पाठ्यपुस्तकातील काही कविता असतील, कवितेवरती आधारित प्रश्न असतील, ते उत्तरे आपल्याला त्याची उत्तरे आपल्याला लिहायची असतील. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रणांगणा ही कविता दिलेली आहे. बाळा चाललास रणा, सॉरी रखा झाला आहे. करा बांधते तोरण, पंचप्राण्यांच्या, थोडं मिस्टेक बट स्क्रीनशॉट घेऊन टाका. बघूया काय प्रश्न आहे. प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा. रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती. कोणत्या कृती विद्यार्थी मित्रांनो 2 कृती लिहायच्यात. त्यानंतर आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते. कोणत्या स्त्रियांशी नाते सांगते विद्यार्थी मित्रांनो. जिजा लक्ष्मीशी, बरोबर ना, जिजाऊ आणि लक्ष्मी यांशी. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे विद्यार्थी मित्रांनो चौकटी पूर्ण करामध्ये आई स्वतःला यांची कन्या समजते. कोणाची कन्या समजते विद्यार्थी मित्रांनो ते लिहायचं. कविता वाचा आणि मगच उत्तर लिहा. त्यानंतर आहे बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे. कोणाचे स्वरूप आठवावे विद्यार्थी मित्रांनो. शिवछत्रपतींचे आणि अजून कोणाचे आहेत. तुम्ही एकदा कविता वाचा आणि मग उत्तर लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, धन्य करी माझी कूस येई विजय होऊन पुन्हा माझ्या हाताने दूधभात भरविणे, या काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा. त्यानंतर आहे भाव सौंदर्य. कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा. कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आमध्ये आहे खालीपैकी कोणत्या एका कवितेसंबंधी कृती सोडवायची आहे. वनवासी, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, या दोन्हीपैकी कोणत्या एका कवितेसंबंधी कृती सोडवायची आहे. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहे त्याचं नाव लिहा. त्यानंतर कवितेचा विषय काय आहे किंवा प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर आहे खालील ओळींचे रसग्रहण करा. कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकू नको, मातीसह मातीचे देणे, फेडायाला चुकू नको. आता काय करायचं, रसग्रहण लिहायचं. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन आहे. स्थूल वाचन आहे, त्यामध्ये आहे खालीपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आकृती पूर्ण करा. केशभूषेचे उद्देश लिहायचे आहेत. मुख्य उद्देश आणि सामाजिक उद्देश काय आहे केशभूषेचा. त्यानंतर आहे आदिम लोक केसांना या गोष्टी लावतात का, कोणत्या गोष्टी लावतात ते लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. जावे विद्यार्थी मित्रांनो पुढे. त्यामध्ये आता विश्वकोश पाहण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा. विश्वकोश पाहण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो तिसरा, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विश्वकोशाचा उपयोग कसा होऊ शकतो तुमच्या शब्दात वर्णन करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 4 मध्ये भाषा अभ्यास. आता व्याकरण घटकांवर आधारित कृती विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आता पहिला प्रश्न आहे समास. तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द महाराज, विग्रह लिहा आणि समास लिहा. त्यानंतर आजन्म, विग्रह करा आणि समास लिहा.
दुसरा आहे पुढील दिलेली उदाहरणे वाचा, त्यातील भाव समजून घ्या व त्यांतील रसांचे नावे लिहा. लाडका बाळ एकुलता भाषेची शिक्षा होता. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट घ्या आणि याची उत्तर लिहा. जाऊया पुढे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणतेही 2 वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आता बघा, कटाक्ष असणे आहे, जीवाचं रान ते कान झालंय, जीवाचं रान करणे. त्यानंतर आहे तंत्री लागणे, गाजावाजा होणे. त्यानंतर आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती आहे. समानार्थी शब्द लिहा. धरती आणि समर यासाठी समानार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहायचं बोलका आणि शाप यासाठी विद्यार्थी मित्रांनो, बोलक्याला काय विरुद्धार्थी शब्द मुक्का आणि शापसाठी काय येणार विद्यार्थी मित्रांनो, वरदान. अशा पद्धतीने लिहू शकता. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. पाहण्यासाठी आलेले कोण आहे, पाहुणे, बरोबर ना. त्यानंतर आहे सतत काम करणारा कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, कष्टाळू म्हणतो ना आपण त्याला. त्यानंतर आहे पुढील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द शिफारस, त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, गटातील अचूक शब्द ओळखून लिहायचा आहे. कोणतेही 4 अचूक शब्द ओळखून लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. 6 आहेत, कोणतेही 4 मधील अचूक शब्द जो आहे तो ओळखून लिहा. त्यानंतर विरामचिन्हांना नावे द्या. आता नावे द्यायची आहेत. विरामचिन्ह, प्रश्नचिन्ह आणि याला काय म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर आहे खाली शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. कॅटेगरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो आणि इंडेक्स म्हणजे काय. इंडेक्स म्हणजे अनुक्रमानिका, परंतु कॅटेगरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये असा मराठी शब्द सांगा. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. पहिल्या विद्यार्थी मित्रांनो, पुढील जाहिरात वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. जाहिरात दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, कोणार्क इलेक्ट्रॉनिक्स, कॉलेज रोड, नाशिक. सर्व कंपन्यांचे मोबाईल इथे मिळतात. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पत्रलेखन या मुद्द्यावरती करायचं. या दुकानातून शाळेसाठी एक मोबाईल घ्यायचा आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणीपत्र तयार करा. किंवा सौरभ लांजेवार यांनी या दुकानातून विकत घेतलेला मोबाईल निकृष्ट दर्जाचा निघाला, तक्रारपत्र तयार करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा गद्य विभागात उत्तरा क्रमांक 3 अपठित उत्तराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दांत लिहा. बघा, त्यामध्ये 5 मध्ये 1 करा किंवा 2 करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पहिलं करा किंवा दुसरं करा. एक तर सारांश लेखन किंवा पत्रलेखन करा. त्यामध्ये तुम्ही दोन्हीपैकी कोणते एक पत्र करू शकता. प्रश्न 5A मध्ये दिला आहे. पुढीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे 2 सोडवायचे आहेत ना. पहिला आहे बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चिरंजीव अमित कुमारी अमिता घोलप यास राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्या संदर्भात तिची मुलाखत घ्या. किंवा सरस्वती विद्यालय खाडगाव, प्रकाशनगर, लातूर या शाळेत 28 फेब्रुवारी 2021 रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला, त्याविषयीचे वृत्तांत तयार करा. इथे 25 लिहा. त्यानंतर आहे खालील कथाविसाच्या आधारे कथा लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, काही मुद्दे दिले आहेत, त्याच्या आधारे कथा लिहायच्या. त्यानंतर आहे पुढीलपैकी कोणते एका विषयावर निबंध लेखन करा. पुढील मुद्द्यांच्या आधारे रस्त्याची कैफियत आत्मकथन लिहा. बघू शकता मुद्दे दिले आहेत. त्यानंतर पावसाळी सहल या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन प्रसंग लेखन करू शकता. तुम्हाला मुद्दे दिलेत, स्क्रीनशॉट घेत चला. त्यानंतर संगणक काळाची गरज यावरती वैचारिक लेखन करा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका होती द्वितीय सत्र परीक्षा, जिला तुम्ही ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणता किंवा वार्षिक परीक्षा म्हणता विद्यार्थी मित्रांनो. सेकंड टर्म, सेकंड सेमेस्टरची खूप युजफुल असणार आहे. तुमचा सगळ्यात मोठा डाऊट क्लिअर करणार आहे. आता सर, हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का? तर काळजीपूर्वक ऐका. ही प्रश्नपत्रिका मोस्ट ऑफ स्कूलमध्ये येणार, परंतु असं नाही की 100% तुमच्या शाळेतही येऊ शकते. त्यामुळे अनेक कॉलेजेसमध्ये येते, अनेक स्कूलमध्ये येते, पण तुमच्या स्कूलमध्ये येईल अशी कोणत्याही प्रकारची हमी आम्ही घेत नाही. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की सराव म्हणून यूज करा आणि परिपूर्ण हिचा अभ्यास करा. खूप हेल्पफुल ठरेल. फक्त सराव म्हणून वापरायची आहे. बाय द वे, सर्व विषयाची प्रश्नपत्रिका ही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. द्वितीय सत्रासाठी मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी. तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतं आहे. आणि जर PDF पाहिजे असेल तर PDF तुम्हाला पैशांवरती मिळतं. हे यूट्यूबवरती व्हिडिओज फ्री आहे. बट जर PDF डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, किंवा मास्टर वैभव हिरे ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा आणि त्यामध्ये 9वीचा वर्ग निवडा आणि द्वितीय सत्र निवडा. तुम्हाला PDF बघायला मिळून जातील. पुन्हा एकदा सांगतो, PDF पैशांवरती आहे ॲपमध्ये. इथे तुम्हाला हे PDF जे आहेत ते फ्रीमध्ये यूट्यूबवरती टाकले जातात. तर काय करायचं तुम्हाला, सिंपल स्टेप्स. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. तुम्हाला काही डाऊट असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुम्हाला सर्वांना रिप्लाय करेल. काही डाऊट असेल तर विचारा. त्यासोबत काही मदत लागत असेल व्हॉट्सअपवरती मेसेज करा. परंतु ह्या गोष्टी लक्षात असू द्या, प्रश्नपत्रिका फक्त सरावासाठी देतोय. PDF पाहिजे असेल तर PDF पैशांवरती मिळतं, ते पेड आहे. मास्टर वैभव ॲपमधून डाउनलोड करू शकता. तुम्हाला सर्वांना या द्वितीय सत्राच्या मराठीच्या पेपरसाठी खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्ही टाटा, बाय बाय, टेक केअर.